न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पालिकेत भाजपची एकहाती सत्ता, मात्र राष्ट्रवादीनेही 37 जागा जिंकत महापालिकेत मजबूत उपस्थिती निर्माण केली। जॉईंट किलर वर्षा जगताप यांचा दणदणीत विजय, भाजपच्या सुजाता पलांडे पराभूत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवली असली तरी विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट यांनी आपली ठोस ताकद दाखवून दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण 37 जागा जिंकत महापालिकेत मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे। या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिला तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांचा विजय। भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि माजी नगरसेविका सुजाता पलांडे यांच्या विरोधात थेट लढत देत वर्षा जगताप यांनी निर्णायक विजय मिळवला आहे। जॉईंट किलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षा जगताप यांनी या विजयातून केवळ वैयक्तिक यश मिळवले नसून शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी केली आहे। त्यांच्या विजयामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने ठळक ठसा उमटवला असून महापालिकेतील आगामी राजकारण अधिक धारदार होण्याची चिन्हे दिसत आहेत। या विजयामागे नेमकं काय गणित होतं? मतदारांनी वर्षा जगताप यांच्यावर विश्वास का दाखवला आणि भाजप सत्तेत असताना महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नेमकी काय असणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण थेट संवाद साधणार आहोत विजयी उमेदवार वर्षा जगताप यांच्याशी। नमस्कार, महाराष्ट्र 18 न्यूजमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे। काही दिवसापूर्वीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निकाल लागला आणि या निकालात भाजपाने एकहाती सत्ता मिळवली असली तरीही अजित पवार गटाने तब्बल 37 जागा ज्या आहेत त्या जिंकून आणलेल्या आहेत। त्यामध्येच एकच चर्चा ती म्हणजे त्यांच्या युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांची। कारण काय तर समोर भाजपच्या उमेदवार माजी नगरसेविका सुजाता पलांडे ह्या होत्या आणि त्यांनी लढत देत एक निर्णायक विजय जो आहे तो त्यांनी मिळवलेला आपल्याला पाहायला मिळते। ताई, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र 18 न्यूजमध्ये। खरं तर तुमच्या समोर एक माजी नगरसेवक म्हणून उमेदवार उभे होत्या, काय आव्हान वाटलं होतं का? अजिबातच नाही। त्याचं कारण असं आहे, आमचे पॅनल प्रमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माननीय योगेशजी भल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीनही उमेदवार आहेत, म्हणजे मी स्वतः वर्षा जगताप, मनीषाताई लांडे असतील आणि जितेंद्र भाऊ ननावरे असे आम्ही पॅनलमध्ये होतो। चौघेही जण शेवटपर्यंत आम्ही चारही लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळाचा या ठिकाणी प्रचार केला आणि त्याची पावती म्हणून आम्हाला चौघांनाही आमच्या प्रभाग 20 ने निवडून दिलेला आहे। बरं, अजित पवार गटाने तुम्हाला संधी दिली आणि त्या संधीचं तुम्ही लगेच सोनं केलं, आज तुम्ही निवडून आलात। नागरिकांसाठी काय प्रश्न तुमच्याकडे आलेले आहेत आणि त्याचं निवारण कसं करणार आहात तुम्ही आता? निश्चितपणे मला वाटतं की गेले 10 वर्ष ज्या नगरसेविका होत्या त्यांना मात देत आपण हा विजय मिळवलेला आहे आणि लोकांनाच कुठेतरी बदल हवा होता, लोकांना एक नवीन चेहरा हवा होता आणि म्हणून त्याच अनुषंगाने योगेशजी भल साहेबांनी, माननीय अजितदादा पवार साहेबांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्याची संधीचं सोनं करायला खरं तर मतदार राजा जे आहेत त्यांनी मतांच्या स्वरूपात मला आशीर्वाद दिलेत आणि निश्चितपणे त्यांच्या आशीर्वादाखाली, त्यांच्या शुभेच्छांनी मी प्रभाग 20 मध्ये आणखीन कामं करण्याचा या ठिकाणी मानस ठेवलेला आहे। असे कुठले कुठले विषय बाकी की जे तुम्ही म्हणताय की नगरसेवकेला तुम्ही मात देता, आता तुम्ही विजय मिळवला आहे, आता तुम्ही काही दिवसात महानगरपालिकेमध्ये जाताल, असे कुठले विषय जे आहेत मग त्यामध्ये तुम्ही भर देणार आहात? अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात खरं तर नागरिकांना दुसरं काहीच हवं नसतो, तर आपण एक नगरसेवक, जनसेवक म्हणून आपला फक्त वेळ हवा असतो। तोच कुठेतरी मला वाटतं नगरसेविकांनी आधीच्या दिलेला नसावा आणि ती एक माफक अपेक्षा ठेवून नागरिकांनी या ठिकाणी मला निवडून दिले असं मला वाटतं आणि निश्चितपणे त्यांना जी गोष्ट आमच्याकडनं एक्सपेक्ट आहे, जे आम्ही द्यायला पाहिजे तो देण्याचा निश्चितपणे आम्ही, मीच नव्हे तर आमच्या पॅनल मधले सगळेजण आम्ही प्रयत्न करू। ताई, खरं तर तुम्ही युवती म्हणून अनेक वर्ष काम या ठिकाणी बघितलं आहे, मात्र आता तुमच्यावरती एक जबाबदारी आलेली आहे की प्रभागामध्ये अनेक कामं जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत। आता विरोधी पक्षात जर म्हणलं तर काही चेहरे असे आहेत की त्याच्याकडे पाहिलं जातं, काय वाटतं एकंदरीत तुम्हाला संधी मिळेल? प्रश्न असा आहे, पहिला तर प्रभागामध्ये काम करत असताना म्हणजे तुम्ही आता म्हणालात की प्रभागामध्ये तुम्हाला कुठली कामं आहेत, पण सगळीच कामे आता इथून पुढे दरवर्षी खरं तर बजेट होत असताना नवीन नवीन कामं या ठिकाणी येत राहत असतात, कारण काळानुसार सगळंच बदलत असतं आणि म्हणून ते कामं जी करायची आहेत त्याच्यामध्ये आमचे मार्गदर्शक योगेशजी भल साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न करू। काही अनुभवी लोक, म्हणजे योगेशजी भल साहेबांचा 35 वर्षाचा अनुभव आहे आणि तो अनुभव आमच्यासारख्या नवख्या उमेदवारांना या ठिकाणी कारणी येईल आणि त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू। बरं, माजी
जे नगरसेवक आहेत त्यांना तुम्ही चितपट करून तुम्ही विजय मिळवला आहे. जॉईंट किलर म्हणून तुम्हाला ओळखलं जाऊ लागलंय. याच्या मागचं कारण काय असं म्हणजे? जायंट किलर मला वाटतं 5 वर्ष हीच ओळख असावी निश्चितपणे. हं, आणि खरं तर ही मात खरं तर मी नाही केलेली किंवा हा विजय माझा नाहीये. हं, तर प्रभाग 20च्या सगळ्याच नागरिकांनी, जनतेने ही निवडणूक यावेळेस हातात घेतली होती आणि हं. हा विजय त्यांचा आहे. खरं तर जायंट किलर आमचे प्रभाग 20 मधले सगळे नागरिक आहेत. पिंपरी चिंचवडमधल्या महिला राजकारणाला कसं पाहता तुम्ही? महिला राजकारणाकडनं मला पाहण्याचा दृष्टिकोन खरं तर माननीय अजितदादा पवार साहेब हं, यांनीच युवती संघटनेची या ठिकाणी प्रथमतः स्थापना केली. आणि आनंद होतोय सांगताना की एक युवती अध्यक्ष म्हणून गेले अनेक वर्ष योगेश जिभल यांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी काम केलं. हं. आणि चांगलं काम करत असताना त्याची पावती म्हणून प्रभागात सातत्याने लोकांच्या संपर्कामध्ये होते आणि त्या अनुषंगाने छोटी मोठी कामं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचीच पावती म्हणून मला उमेदवारी दिली आणि मी निवडून पण आले. बरं. आता जर तुम्ही एक महिला आहात, आता तुम्ही नगरसेविका झालेल्या आहेत. विशेष करून महिलांसाठी असे काही उपक्रम तुम्ही राबवणार आहेत का? येस, निश्चितपणे तसं म्हणायला गेलं तर खूप काही असतं करण्यासारखं. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी असतात. मग महिला बाल कल्याण विभागातून पण आपण महिलांसाठी काम करू शकतो. हं. अनेक प्रोजेक्ट आहेत जे हे याच्या आधी झाले नाही. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे महिलांसाठी गेले अनेक वर्ष जो प्रलंबित प्रश्न आहे स्वच्छतागृहांचा, हं. तो मला या ठिकाणी प्रथमतः करायला आवडेल. कारण की आपण बघतो की त्याचं स्वच्छतागृह नसल्यामुळे अनेक आजार या ठिकाणी महिलांना होऊ शकतात आणि त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. तेवढं अलर्ट आपण असलं पाहिजे. बरं. आता पुढचं काय करायचं ठरवलंय? नगरसेविका झालात, काय विजन असणार आहे तुमचं? आता पुढं काय करणार आहेत तुम्ही आता? खरं तर दादांनी माझ्यावर विश्वास ठेवून, योगेश जिभल साहेब अध्यक्ष आहेत, त्यांनी विश्वास ठेवून मला युवती संघटनेची जबाबदारी दिली. म्हणून मी संपूर्ण शहरात या ठिकाणी काम करण्याचा मला छोटासा अनुभव आहे.